नमस्कार मंडळी, साऊज रेसिपीमध्ये तुमचं खूप मनापूर्वक स्वागत आहे. आज आहे संडे, नॉनव्हेजचा वार असल्यामुळे काहीतरी स्पेशल मेनू झालाच पाहिजे. तुमच्यासाठी चिकन बिर्याणी संडे स्पेशल चिकन बिर्याणी करणार आहे. सो मी इथे पीस केलेले आहेत, कांद्याचे मोठे मोठे केलेले आहे स्लाईस, आणि इथे मीठ टाकलेलं आहे असं ब्राऊन होण्यासाठी. वाढण्यासाठी कोथिंबीर, हिरवी मिरची घेतली आहे, आलं लसूण घेतली आहे, ते आपण आता करायला. अर्धा किलो चिकन आहे, ह्याच्यामध्ये स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे, सगळं साफ करायचं आहे. इथे मी ऑइल टाकलेलं आहे पहिले. इथे मी ग्रेव्ही केलेली ग्रीन, ती टाकायची. आलं लसूण वगैरे सगळे ॲड आहे त्याच्यात. त्याच्यामध्ये सगळे मसाले ॲड करायचे. हळद, लाल तिखट, गरम मसाला, चिकन मसाला, चिकन बिर्याणी मसाला, लिंबू ॲड करायचं याच्यामध्ये. त्याच्यात दही ॲड करायचं आणि थोडं मीठ ॲड करायचं. मीठ नंतर पण टाकू शकतो, मी थोडं ॲड करते आहे याच्यामध्ये. आणि थोडी वरून कोथिंबीर. आता हे सगळं मॅरिनेट करून एक अर्धा तास ठेवायचं आहे. हे मॅरिनेट करून ठेवायचं आहे. मॅरिनेट अर्धा तास ठेवायचं आहे. तोपर्यंत मी इथे सॅलेड बनवलेला आहे, काकडी कांद्याची. इथे जो आपण कांदा घेतला होता, तर आता आपण इथे पूर्णपणे त्याचं कांद्यातलं पाणी काढून घेणार आहोत आणि हे फ्राय करायचं. मस्तपैकी ब्राउनिश झालेला आहे आणि मस्तपैकी कुरकुरीत झालेला आहे. हे बघा, बासमती राईस घेतलेला आहे. आपण चिकन बिर्याणी करणार आहोत, तर इथे बासमती राईस मस्तपैकी घेतलेला आहे. तो आता मस्त स्वच्छ धुवून ठेवायचा आहे आणि अर्धा तास भिजत ठेवायचा आहे. तास भिजत ठेवलेला आहे तो. आता आपण इथे फोडणी देणार आहोत. पहिले तांदूळ कच्चा शिजवायचा आहे, थोडा एक 95% शिजवायचा. सो इथे आपलं राईस रेडी होत आहे, ऑलमोस्ट डन आहे. राईस बघा कसा मोठा, एकदम मस्त फुललेला आहे राईस. आता ह्याच्यातलं पाणी आपण गाळून घ्यायचं आहे. करत ठेवला राईस, पाणी त्याच्यातलं नितळत ठेवलं आहे. पूर्णपणे मोकळा झाल्यावरती आपण राईस इथे कांदा टोमॅटो टाकलेला आहे. इथे आपण पेस्ट केलेली आहे ती टाकणार आहोत. हे कांदा टोमॅटोची प्युरी आहे, पूर्ण परतवायचं आहे. त्याच्यात कचवटपणा जाईपर्यंत जरा हलवायचं आहे. लाल तिखट, गरम मसाला, चिकन मसाला, आणि मी इथे चिकन बिर्याणी मिक्स वापरणार आहे. तुम्ही बघू शकता टाकलेलं आहे. ते सगळं परतून घ्यायचं आहे. आता जर मोबाईल वाढला तर त्यामध्ये खाली आता हँडर बापरे. त्याला सगळं परतवायचं आहे आणि 5 मिनिटं ठेवायचं. चिकन टाकणार आहोत, ते ॲड करणार आहे. त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं नाही आहे, पूर्णपणे ग्राइंड करायचं. याच्यामध्ये पूर्ण सगळं हलवायचं आहे. सो इथे तुम्ही बघू शकता चिकन सुका झालेलं आहे. वरी कोथिंबीर पेरायची आहे. इथे सुका चिकन बाजूला काढलेलं आहे. आता आपण दम लावणार आहोत त्याला मस्तपैकी. सो इथे आपण दम लावणार आहोत. पहिला थर लावलाय तांदळाचा. इन्सर्ट टाकलं नाही, आता नाही, ते कट कर, नको करूस. थांब, नको करूस, नंतरचे कर. आपण इथे दम लावायचं आहे. इथे चिकन टाकलेलं आहे.
कलर टाकायचे, रेड अँड येलो तयार केलेला आहे. हा येलो कलर आहे, हा रेड कलर आहे. तर इथे कलर टाकायचा आहे. कोथिंबीर आहे, लावलेला आहे. काहीतरी जड वस्तू ठेवायची आहे ह्याच्यावरती, जेणेकरून वाफ जाता कामा नाही. मी इथे कुकर रेडी आहे, बघू शकता.